हार्दिक स्वागत आहे बाबा अमरनाथ ग्रुप आयोजित स्वर्गीय प्रसन्नदा म्हात्रे चषक 2025 असा स्पर्धेचा चौथा आणि अंतिम दिवस आणि दुसरी लढत आजच्या या अंतिम दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. टीम बंटी 11 भरोडे आणि त्यांचा अगेन्स्ट टीम देवीचा पाडा ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. सामन्याला आपण सुरुवात इथे करणार आहोत. टायमर आपण सेट करूया. विदिन 15 मिनिट्स तुम्हाला पहिली 3 षटकं टाकायचे आहेत. 11 वाजून 43 मिनिटं झालेली आहेत. आपण सामन्याला इथे सुरुवात करूया. फर्स्ट ओव्हर बॉलर तयार होतात बॉलिंग मार्कवरती. योगेश म्हात्रे बॉलिंग मार्कवरती या फर्स्ट ओव्हरमध्ये. पगलास बॉल दरम्यान लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. वाईड ऑफ ऑफस्टम हा बॉल टाकला होता. पडल्यानंतर थोडा खाली देखील लागला. पिच क्रिएटर या स्पर्धेमध्ये मी आवर्जून त्या दोन चेहऱ्यांचा उल्लेख करेन. बाजीरावजी माने सर त्याचप्रमाणे अमरेशजी यादव यांचा आवर्जून मी उल्लेख करेन. कारण ज्या सरफेसवरती आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहिली ती विकेट या स्पर्धेमध्ये या दोन व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून बनवली गेली. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका मिड ऑफ इनफिल्डमध्ये त्याचा फायदा नक्कीच मिळेल. बॉल जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पगला चौकार या पगला 17 मधला. चौकार इथे आला. कारण बघा पॉवर प्ले सुरू आहे आणि तुम्ही बॅटरला जर विथ द्याल वाईड ऑफ ऑफ स्टंप लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याची संधी द्याल तर त्या संधीचा ते फायदा घेऊ शकतात. हाफ ट्रॅगर पुल करायचं होतं. टॉप एज लागला. बॉल हवेमध्ये स्क्वेअर लेगला फुल्डर पोहोचतात आणि कॅच दरम्यान इथे झाली ड्रॉप. संधी जरूर होती आणि आजच्या डेटला क्रिकेट जितकं प्रगत झालं मी नेहमी सांगेल की जर आज फिल्डर तुम्ही कॅचपर्यंत पोहोचतात तर 10 आउट ऑफ 9 टाइम्स तुम्हाला कॅच पकडायची. कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर आज टेनिस क्रिकेट जरी आपण उचलून पाहिला तर प्रत्येकी टीमचा रेग्युलर सराव सुरू असतो. मेहनत प्रत्येकी टीम करत असते. दॅट्स वाय फिल्डिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट येणं आणि फिल्डिंग चांगली करणं हे महत्त्वाचं राहिलं. कारण ग्राउंड फिल्डिंग जेव्हा चांगली होते ना तेव्हा तुमच्या संपूर्ण टीममध्ये पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएट राहतो. दॅट्स वाय फिल्डिंग फार मॅटर करते. ऑन साईडला पुलचा फटका बट डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर डाऊन दी बॉल. मिस्टेक होणार नाहीये. मागील चेंडूवरती मिस्टेक जरूर घडली पण या चेंडूवरती होणार नाहीये. कॅच पकडली जाईल. पगला धक्का इथे लागला. बॅटर अमन इथे बाद झालेत. बंटी पाटील या टीमचे कर्णधार क्रमांक 3 वरती येतात. बंटी पाटील दरबार इथे क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत. आणि बंटी 11 टीमचे हे वैशिष्ट्य राहिलं की एक धाडसी टीम आहे. जर आपण पाहिलं तर काहीशा स्पर्धेमध्ये काही संघ चर्चा करत असतात की आम्ही या गटात गेलो त्या गटात गेलो बट हा एकमेव संघ असा असेल की ते स्वतःहून सांगतात की आम्ही कोणाच्याही अगेन्स्ट खेळण्यासाठी तयार आहोत. आणि ही जिद्द असायला हवी ॲज अ टीम. कारण हा खेळ आहे मित्रांनो. जर तुम्ही तुमचा बेस्ट मैदानाच्या हातामध्ये द्याल तर मी म्हणेन तुम्ही कोणत्याही टीमला पराभूत करू शकता. कारण मैदानाच्या हातामध्ये उतरण्याआधी जर तुम्ही पराभव स्वीकाराल ना तर तुम्ही कधीच बेस्ट देऊ शकत नाहीत. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल फुल लेंथ होता. बॅटचा अगदी टोला लागला. काऊ फेसमध्ये हा बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एक सिंगल इथे मिळेल. धाव पड गया एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे गेला. स्कोर काढता जाऊन पोहोचला. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धाव फलकावरती. 4 षटकांचा सामना. याआधी आपण पाहिलं की जे टार्गेट या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं की 48
च्या टार्गेटवरती 47च्या टार्गेटवरती भरपूर चांगली लढत शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना पोहोचला होता. आणि या मॅचमध्ये देखील एक्झॅक्टली मी सेम तेच म्हणेन की 45 to 50चा बिटवीन जर बनवलं तर हा सामना देखील चांगला होऊ शकतो. कारण देवीचा पाडा देखील एक चांगला संघ आहे, एक नामवंत संघ आहे आणि त्यांचा अगेन्स्ट इथे जर चॅलेंज प्रस्थापित करायचं तर बॅटिंग चांगली करावी लागणार आहे पहिल्या सत्रामध्ये. डॉट बॉल दरम्यान इथे येतो, फुल टॉस टाकला गेला होता, हॅमर करायचं होतं बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्टच नाही आहे. डॉट बॉल इथे येतो, धाव फळक जर आपण पाहिलं तर सध्या सगळीला अशा प्रकारे फर्स्ट ओव्हर देखील कंप्लीट. आफ्टर फर्स्ट ओव्हर स्कोर कार्ड स्टील 6 धावा धाव फलकावरती आणि 1 धक्का इथे लागला पण 11 बरोडी टीमला. फर्स्ट ओव्हरसाठी जी वेळ लागली अगदी 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. सो रिक्वेस्ट असेल की त्वरित फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. जो उल्लेख मी केला की पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली 3 षटकं टाकायची, सो दॅट्स वाय वेळेकडे लक्ष असू द्या. कारण जर 15ची 16 जरी झाली तरी अंतिम ओव्हरमध्ये एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. सेकंड ओव्हर बॉलर या दुसऱ्या षटकामध्ये तयार होतो. सागर तयार होतात सेकंड ओव्हरमध्ये. फर्स्ट ओव्हर इकॉनॉमिकल राहिलं, फक्त 6 धावा त्या ओव्हरमध्ये आला आणि आता मी म्हणेन की ॲक्सेलरेशन करावं लागेल. ॲक्सेलरेटरवरती पाय आता ठेवावा लागेल कारण मोठे फटके येणे ते आवश्यक. कारण जे आपण प्रेडिक्शन केलं, जो उल्लेख आपण केला की याआधी आपण पाहिलं की 47चा चेज होता, सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला आणि गेल्या 3 दिवसामध्ये जो खेळ आपण पाहिला की हाय स्कोरिंग मॅचेस राहिलेल्या आहेत बट त्यासोबत 10 नंबर ओव्हर 11 नंबर ओव्हरच्या मॅचेस देखील चांगल्या रंगल्या. बट इथे पहिलाच बॉल फुल टॉस होता. इथे मिस्टेक मी म्हणेन बॅटरच्या माध्यमातून घडली की फुल टॉस बॉलवरती देखील बॅटचा संपर्क होता असं वाटलं. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. धावपळक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 7 धावा धाव फलकावरती. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धाव फलकावरती आहेत. पहिले सत्र इथे सुरू आहे आणि इथे सध्या सगळीला सुरुवात थोडी शांत आहे बट सांगण्यासारखी देखील गोष्ट की सुरुवात कशी करा, फिनिश तुमच्या बाजूने असला पाहिजे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहिलं की 4 ओव्हरची जर मॅच आहे, सपोज 8 ओव्हर पूर्ण मॅचमध्ये टाकले जातात, 7 ओव्हरपर्यंत एक संघ मॅचमध्ये पुढे असतो ना, कधी कधी जो अंतिम षटक आहे मॅचमधला त्यामध्ये देखील मॅच चेंज होते. दॅट्स वाय काय असतं की स्टार्ट कितीही कसंही करा बट फिनिश तुमच्या बाजूने लागला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या हातामध्ये सातत्य राखणे, सातत्याने प्रयत्न करणे ही गोष्ट महत्त्वाची राहते. आता बॅटचा टोलाच लागला, प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक नव्हता, लॉंग ऑन ला फील्ड राखत बॉल इथे फील्ड केला जातो. मिळेल एक सिंगल धाव पळक या एका धावेसमतीने स्कोर काढता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 8 धावा धाव फलकावरती. 8 ऑन द बोर्ड. प्रेशर आता वाढतो कारण जो उल्लेख जस्ट मी केला की 4 ओव्हरची मॅच, वेळ कमी आहे आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला तुमचा बेस्ट द्यायचा आहे आणि स्वतःचा बेस्ट देण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट तर ही राहते की सेल्फ बिलीफ, आत्मविश्वास तुमच्यामध्ये असायला हवा. कारण आत्मविश्वास जर असेल ना तर कोणत्याही परिस्थितीमधनं तुम्ही तुमचा बेस्ट देऊ शकता. बट सध्या सगळीला आतापर्यंत जो 8 चेंडूचा खेळ इथे राहिला ना, लाजवाब बॉलिंग. कारण नियंत्रण, अनुशासन या गोष्टी बॉलिंगमध्ये फार महत्त्वाच्या असतात आणि सध्या सगळ्या त्या गोष्टी आपल्याला फर्स्ट ओव्हरमध्ये योगेशकडून देखील पाहायला मिळाल्या, या ओव्हरमध्ये सागरकडून देखील एक्झॅक्टली सेम गोष्टी पाहायला मिळाल्या. लॉफ्टेड फटका, गॅपमध्ये स्ट्रोक आहे, फिल्डर धावत आहेत लॉंग ऑन काऊ फेसमध्ये. हा बॉल दरम्यान एका टप्प्याने निघून जाईल. दोन्ही फिल्डर्सला भेद देत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चौकार दरम्यान इथे येतो. 4 धावांच्या मदतीनं धावपळक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 12 धावा धाव फलकावरती. असेच फटके हवेत कारण जर बाउंड्रीज येतील तर मोमेंटम इथनं शिफ्ट होऊ शकतो. टिम्बंटी 11 भरोडीच्या बाजूने. हा देखील फुल लेंथ होता. लॉंग ऑनला फुल्डर आता पोहोचतात. बॉल इथे फील्ड केला जातोय. रनआउटची शक्यता. यस, डायरेक्ट हिट. काम तमाम. रनआउटच्या स्वरूपामध्ये आता हा दुसरा धक्का लागला. बॅटर इथे बाद झालेत मोहित.
पाटील दरम्यान आता क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरिता येतात. चौकार या आधी आला बंटी सबाट म्हणून त्यानंतर आता रनआउटच्या स्वरूपामध्ये मोहित इथे बाद झालेत. बघा पार्टनरशिप बनवणं ही गोष्ट महत्त्वाची असते कधी फर्स्ट इनिंगमध्ये, बट सध्या सगळ्या रेग्युलर इंटरवल्सवरती जर विकेट जातील ना तर पार्टनरशिप बनवणं किंवा एखादा चांगला टोटल उभं करणं या गोष्टी अवघड होतील. त्यासाठी मी म्हणेन की आता स्वतः टीमचे कॅप्टन बंटी पाटील यांना रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये जिम्मेदारी हा शब्द फार मोठा आहे. जिम्मेदारी घेऊन जर तुम्ही खेळ करू शकाल ना त्या खेळामध्ये तुम्ही फार पुढे जाऊ शकता. आणि रिस्पॉन्सिबिलिटी आता या दोन्ही बॅटर्सला इथे घ्यायची आहे. नेक्स्ट बॉल स्टेप आउट झाले होते. फुटवर्कचा वापर इथे जरूर केला होता, बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही या डॉट बॉल दरम्यान इथे येतो. कारण मोठे फटके खेळण्यासाठी ॲज अ बॅटर बेसिक्स काय मॅटर करतात, तुमचा हँड कॉर्डिनेशन, बॉलवरती शेवटपर्यंत नजर, लाईन पिक करणं, प्रॉपर शॉट सिलेक्शन या गोष्टी मॅटर करतात. बट मागील चेंडूवरती त्या सर्वच गोष्टींचा अभाव होता. कारण फुटवर्कचा वापर केला, थोडे पुढे चालून आले होते बट बॉलच्या रीचपर्यंत नाही पोहोचले. डॉट बॉल आला. नेक्स्ट बॉल आता देखील गती कमी केली. जस्ट मी उल्लेख केला की शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवणं, बॉलरला रीड करणं या गोष्टी देखील महत्त्वाच्या असतात. बट आता येतो हा डॉट बॉल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेर जाऊ कडक 13 आणि खेळ बाकी येत्या 12 चेंडूंचा. बट एक्झॅक्टली जर आपण होनेस्टली सांगायचं झालं तर पहिल्या 12 चेंडूंनी बॅटिंग साईडचे 12 वाजवलेत. कारण फक्त 13 धावा धाव फलकावरती आणि अंतिम 12 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक या पहिल्या सत्रामध्ये. आणि जी वेळ इथे लागलेली आहे पहिल्या 2 षटकांसाठी 9 मिनिटं लागलेली आहेत. 9 मिनिटांमध्ये पहिली 2 षटके इथे समाप्त झालेली आहेत. म्हणजे तिसऱ्या षटकासाठी तुमच्याकडे असतील 6 मिनिटं. चला टीम देवीचा पाडा रिक्वेस्ट आहे की त्वरित आता फिल्डिंग सेट करा, थोडं सहकार्य आम्हाला करा, बिकॉज बघा 10 सामने कव्हर करायचे आहेत आणि आमचा हाच प्रयत्न की जास्तीत जास्त षटकांचे सर्व सामने झाले पाहिजेत. फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. आशिष म्हात्रे या थर्ड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग मार्कवरती. याआधी आपण समालोचन कक्षामध्ये आवाज ऐकला. आज आमच्या समवेत स्पेशली कर्जतवरनं आज समालोचन कक्षामध्ये आमच्या समवेत जॉईन झाले मणीजी मुंडे यांचा घोडा आपण आवाज ऐकला. आणि कर्जत विभाग म्हटलं गेलं तर समीरजी सोमने यांचा मी आवर्जून उल्लेख करेन. आमचे परम मित्र आणि टेनिस बॉल क्रिकेट जगतामधला एक गोड आवाज. आणि त्याच विभागामधनं मणीजी मुंडे अतिशय चांगलं समालोचन त्यांचं आपल्याला या आधीच्या सत्रामध्ये ऐकायला मिळालं आणि आज संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांचा गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळणार. थर्ड ओव्हर आणि बॉलर आशिष म्हात्रे. स्विच हिट खेळायचा होता आकाशला बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. शॉट सिलेक्शन मॅटर करत होतं बट इथे दिशा खराब आहे. अंपायरने थोडा लेट निर्णय दिला बट इथे वाईट बॉल दिला गेला आणि अतिरिक्त रन समाधीने धावफलक आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं आता 14 ऑन द बोर्ड. आपण जो उल्लेख केला की सेकंड मॅच आहे याच्या या अंतिम दिवसामधली आणि तरीसुद्धा मी म्हणेन की मिनिमम तुम्हाला 40+ किमान उभे करायचे जर त्याच्यापेक्षा जर कमी राहिले तर त्यानंतर देवीचा पाडा बॅटिंग क्रमाचा अगेन्स्ट त्या रन्स डिफेंड करणं फार अवघड होऊन जाईल. दरम्यान येतो हा डॉट आणि जर आपण पाहिलं एक निर्धाव चेंडू सध्याच्या घडीला टोचेल. कारण परिस्थिती सध्याची जर आपण पाहिली तर इथे आता थोडी विपरीत आहे, थोडी खडतर आहे टीम बंटी 11 भरोडीसाठी. कारण मोठे फटके येत नाही आहेत आणि त्यामध्ये जर आपण विचार केला तर विकेट्स 8 हातामध्ये आहेत आणि 8 विकेट हातामध्ये असताना सुद्धा मोठे फटके नाही आहेत. म्हणजे बॉलिंग चांगली लागली. फुल टॉस होता, आता देखील प्रॉपर कनेक्शन नाही आहे. आता मिड विकेटला फुल्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात आणि तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल. बघा आकाश पाटील देखील एक चांगले खेळाडू आहेत. बंटी पाटील स्वतः टीमचे कॅप्टन देखील एक चांगले बॅटर आहेत. बट त्यांचा अगेन्स्ट आतापर्यंत ज्याप्रमाणे बॉलिंग झालेली आहे अव्वल दर्जाची बॉलिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. नेक्स्ट बॉल आता लॉफ्टेड फटका, फिल्डर धावतात आणि प्रयत्न चांगले होते बट इथे मी म्हणेन की एक हाफ चान्स गमावला की काय. कारण बॉलपर्यंत ऑलमोस्ट पोहोचले होते बट कॅच झाली ड्रॉप आणि इन बिटवीन 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट केल्या जातील.
नेक्स्ट बॉल स्लो वन लॉफ्टेड फटका बॉल हवेमध्ये आहे फिल्डर आहेत उपस्थित फक्त पाहतच राहतील जबरदस्त फटका आणि या फटक्या मागे ताकद देखील होती लॉंग ऑनला क्लिअर केलं षटकार दरम्यान इथे येतो आणि पाकलं गेलं तर मागील चेंडू जर आपण पाकलं तर बोटं फिरवली होती चेंज ऑफ द पेस होतं बट बॅटरच्या अगदी रडारमध्ये हा बॉल टाकला गेला आणि तासावरती हा षटकार इथे येतो धावफलक आता 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 23 ऑन द बोर्ड 23 धावा धावफलकावरती आणखीन जर आपण पाकलं तर पहिलं सत्र सुरू आहे 23 बनवला गेला नेक्स्ट बॉल बॅकफूटवरती जाऊन पंच करायचं होतं बट बॉल दरम्यान जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरचा अगदी मधोमध हा बॉल गेला आणि जोपर्यंत बॉल फील्ड केला जातो तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 25 धावा धावफलकावरती धावा धावफलकावरती आहेत आणि आणखीन जर आपण इथे पाहिलं तर खेळ जो शिल्लक आहे आपल्या सत्रामध्ये अजून देखील 7 चेंडू असतील बॅट सिकडा बॉल मागे चालला फान लेगला फिल्डर आहेत उपस्थित आणि बॉल इथे फील्ड झाला मिळेल फक्त एक सिंगल आणि अशा प्रकारे जर पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त आणि 3 ओव्हरचा अखेरीस धावफलक जाऊन पोहोचला 26 धावा धावफलकावरती आणि खेळ इथे शिल्लक आहे आपल्या सत्रामध्ये येत्या एका ओव्हरचा चला विनंती असेल की प्लीज त्वरित फिल्डिंग सेट करा कारण अगदी योग्य वेळेवरती 3 षटकं समाप्त झालेली आहेत आणि एका ओव्हरचा खेळ इथे शिल्लक आहे आपल्या सत्रामध्ये धावफलक 26 वरती बंटी पाटील टीमचं कॅप्टन त्यांच्या समवेत आकाश पाटील मैदानात 7 मध्ये खेळतात बट आतापर्यंत जर आपण खेळ उचलून पाहिला तर बंटीचा बॅटमध्ये एक षटकार एक चौकार इथे आला पण आकाश आपल्याला स्ट्रगल करताना दिसले बट मी म्हणेन की आता त्या गोष्टी राहू द्या बाजूला पण अंतिम ओव्हरमध्ये इथे जास्तीत जास्त कशा बनवल्या जातील त्याचा विचार करणं इथे महत्त्वाचं असेल टीम बंटी 11 भरोड आणि या दोन्ही बॅटर्सला एक शुभ सन्मान आपण करूया खऱ्या अर्थाने ज्यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा पाहत आहोत प्रशांतदादा मात्रे जे आज आपल्यामध्ये नाही आहेत त्यांचे भाऊजी ओवळीवरनं सुनील दादा जे या स्पर्धेला भेट देण्याकरिता आलेले आहेत मी प्रशांत पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सुनील दादांचा शुभ सन्मान आपण करावा बघा सामना सुरू ठेवायचा विनंती असेल सामना सुरू ठेवा शुभ सन्मान दरम्यान इथे केला जातो सुनील दादा आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता उपस्थित राहिलेले आहेत प्रशांत दादा मात्रे जे आज आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा पाहत आहोत दादांचे भाऊजी सुनील दादा आज उपस्थित आहेत या स्पर्धेमध्ये दादांचा शुभ सन्मान दरम्यान इथे केला गेला दादांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत असेल माझ्या दिशेने आपण जाऊया अंतिम षटक या पहिल्या सत्रामधलं पहिलाच बॉल बॅकफूटवरती जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता बट जर आपण पाहिलं तर इथे एक सिंगल इथे 22च्या स्वरूपामध्ये कंप्लीट केली जाईल हुक करायचा होता अगदी स्टम्पच्या मागेच पोहोचले होते आकाश बट बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे डॉट बॉल दरम्यान इथे येतोय लास्ट ओव्हर मी म्हणेन बघा कधी ना एक बॉलरसाठी डेथ ओव्हरमध्ये ना विकेटपेक्षा जास्त महत्त्व डॉट बॉलचं होऊन जातं आणि सध्या सगळीला आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आणि त्यात नंतर हा डॉट बॉल इथे येतो आतापर्यंत पहिले 2 चेंडू सटीक लाईन आणि लेंथवरती इथे टाकलेत अंतिम षटकामध्ये बॉलर रुचित महात्रेने आणखीन येत्या 4 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे बट मोठे फटके येणं आता थोडं अवघड वाटायला लागले कारण आकाश पाटील स्ट्रगल करताना आपल्याला दिसतात धावफलक 27 धावा धावफलकावरती आणि खेळ जो बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये येत्या 4 चेंडूंचा मिनिमम मी 40 धावांचा उल्लेख केला होता बट ज्याप्रमाणे बॉलिंग होत आहे मोठे फटके येणं देखील आता तितकंच अवघड वाटतं बट खऱ्या अर्थाने इथे थोडं लक्ष आता ॲज बॅटर बॉलरला रीड करण्यामध्ये द्यावं लागेल आकाशला आता देखील हुक करायचं होतं बॉल इथे मागे चाललाय आता फायनलिक्सचे फिल्डर शॉर्ट थर्डमॅन पर्यंत पोहोचलेत आणि बॉल इथे फील्ड करतात आणि तोपर्यंत रनआउटची शक्यता आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर इथे बाद झालेत आकाश पाटील
न्यू बॅटर आदी पाटील आता मैदानात सातमध्ये क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्यासाठी येतात. बघा बंटी 11 भरोडी टीमचं देखील वैशिष्ट्य राहिलं की लेट येतात बट थेट जातात आणि सध्या सगळीला आता कशा प्रकारे त्यांचा खेळ इथे होईल, कारण पहिले सत्र तर थोडं शांत चाललं, कारण पाहिलं गेलं तर धावफलक 28 वरती आहे. आपण 40 ते 45चा उल्लेख केला होता, पण आता तिथपर्यंत पोहोचणं देखील अवघड वाटतं. चेंडू शिल्लक आहे त्या पहिल्या सत्रामध्ये येते 3 चेंडू. न्यू मॅन इन ॲट नंबर 5 आदी पाटील आता क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्यासाठी येतात. नेक्स्ट बॉल. पण रुचित ने फार इम्प्रेस केलं या षटकामध्ये, ज्याप्रमाणे त्याने बॉलिंग केलेली आहे. स्विच हिटचा फटका, गॅपमध्ये स्ट्रोक आहे. फिल्डर आता धावतात आणि बॉल इथे दरम्यान फील्ड केला जातो बॅकवर्ड पॉईंटला आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. 2 धावा दरम्यान इथे येतात आणि जर आपण पाहिलं तर सध्या सगळीला 2 धावेच्या मदतीने स्कोर करता जाऊन पोहोचला 30 धावा धावफलकावरती आणि आता चेंडू शिल्लक असतील पहिल्या सत्रामध्ये येते 2 चेंडू आणखी शिल्लक आहेत. आणि जर आपण पाहिलं तर सध्या सगळीला ज्याप्रमाणे सुरुवात होती, सुरुवात देखील शांत राहिली, आता फिनिश देखील शांत राहील असं वाटतं, कारण ज्याप्रमाणे बॉलिंग होत आहे. बट हा फुल टॉस ऑन साईडला, फुल टॉस बॉलवरती फुल टोल, बॉल गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार षटकार. खेळ समाप्त पहिल्या सत्राचा आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस 37 बनवला गेला आणि 38 धावांचं लक्ष ते सेट केलं टीम बंटी 11 भरोडी टीमने अगेन्स्ट टीम देवी सपाट. आणि सेकंड इनिंगला जेव्हा होईल सुरुवात, आपण कॉम्बॉक्स मध्ये करूया चेंजेस आणि आवाज आपण ऐकूया मनीषजी मुंडे यांचा. धन्यवाद. निश्चयाचा महामेरू बहुत जननचे आधार व अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी. पहिलं सत्र या ठिकाणी संपलं. पहिल्या सत्राच्या अंतिम प्रगतीपथावरती धावा आल्या तब्बल 37-38 करायच्यात. आता प्रगतीपथावरती मागील मॅच आहे पण 47 धावसंख्येचे पाहिलं त्या धावसंख्या चेस देखील होताना या ठिकाणी या मैदानावरती आपण सगळ्यांच्याच साह्यानं याची डोळामध्ये आपण
सर्वजण पाहता विशाल पाटील खरं तर खूप चांगलं संचालन करत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चांगला अभ्यास त्याचबरोबर गोड आवाज त्यांचा देखील या स्पर्धेला 3 दिवस त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. बराचसा दणका अनुभव आहे कमी वयामध्ये या क्रिकेट क्षेत्रात येईल आणि हा अनुभवच खऱ्या अर्थानं आपल्याला सातत्यपूर्वक आपली ओळख आणि आपली अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण केलेले हे कष्ट नेहमीच सर्वांच्याच मुखामध्ये नाव घेतलं जातं. म्हणून या विभागामध्ये या व्यक्तीला या समालोचकाला अगदी आवर्जून प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण आमंत्रित करताना पाहायला मिळतं. बंटी इलेव्हन बरोडी आणि त्यांच्या विपक्षात आपण या ठिकाणी पाहायला मिळते देवी गावदेवी देवीचा पाडा या दोन संघादरम्यानचे हे लढत आहे. कारण की क्रिकेट म्हटलं ना की आता सध्या तरी देण्याची आठवण येते आता आम्हाला की 144 वर्षातून आलेला आपल्या 4 पिढ्यांनंतर जो बघायला भेटणारा जो आपल्याला बघायला मिळतोय तो हा महाकुंभमेळा जो 12 वर्षातून येतो तो कुंभमेळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि एक अर्ध कुंभमेळा 6 वर्षातून पाहायला मिळतो. पण जो 12 वर्षातून आपण पाहायला मिळतोय 144 वर्षांनी महाकुंभमेळा प्रयागराजमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तिथं त्रिवेणी नदींचा संगम झाला आहे आणि तिथे 4 शाही स्नान आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर 23 फेब्रुवारीपर्यंत शाही स्नान चालणार आहेत. खरं तर आपण किती भाग्यवान मानतो स्वतःला की आपण पाहाल या ठिकाणी की आपण येणाऱ्या पिढीला सांगू शकतो की आपल्या येणाऱ्या भावी पिढीला सांगू शकतो की आम्ही आमच्या काळामध्ये आमच्या स्वतःच्या डोळ्याने आम्ही महाकुंभमेळा पाहिला की जो 4 पिढ्यांना पाहता येणार नाही. आपण आवर्जून सर्वांना सांगू शकतो की आम्ही खरं तर 1 वर्षापूर्वी पाहिलं आहे की राम मंदिरचा प्राणप्रतिष्ठान सोहळा आम्ही स्वतःच्या नेत्रांनी पाहिलं, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. असं म्हटलं जातं की ज्यांनी देव पाहिले ते संत झाले आणि ज्यांनी संत पाहिले ते भाग्यवंत झाले असे खऱ्या अर्थानं. पण आपण खऱ्या अर्थानं राम मंदिर देखील आपल्या आयुष्यामध्ये पाहण्याचा क्षण आपल्याला मिळाला आणि दुसरं म्हटलं तर आपल्याला खऱ्या अर्थानं महाकुंभमेळाचा खऱ्या अर्थानं बघायची जी संधी मिळाली हे खूप मोठं भाग्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. चला मैदानावरती कोणत्याही प्रकारचा टीम मिटिंग घेऊ नका. 15 मिनिटांचा अवधी असेल 3 षटकांसाठी. 15 मिनिटामध्ये जर कव्हर केलं नाही तर शेवटच्या षटकासाठी एक प्लेयर आपल्याला पॉवर प्लेच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याची दखल घ्या आपण. करायच्या दादा प्रगतीपथावरती 38 धावसंख्या कराव्या लागतील तुम्हाला. बॅटिंग करणारी टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आई गावदेवी देवीचा पाडा या दोन टीम दरम्यानची 5 डीजे ऑपरेटर आपल्याला आयोजकांच्या वतीनं ताकीद देखील करण्यात आली. एकतर एकवीरची गीतं लावा किंवा मग त्यांचं जे गीत आहे किंवा मग शिवाजी महाराजांमध्ये या स्पर्धेमध्ये हयगय केली नाही. आयोजकांना देखील पेनल्टी देण्यात आली. त्यामुळे तुम्हाला देखील नियम ते पाळावेच लागतील. चला मॅच स्टार्ट. बॉलला केली जाईल सुरुवात. 2 आतमध्ये 2 बाहेर 9 खेळाडू आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. पहिलाच बॉल फ्लॅट केला. चेंडूखाली क्षेत्ररक्षक कॉर्नर रिझन निवडले. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येणार. एक कंप्लीट केली जाईल. 1 धावसंख्येने धावफलकाचा शिरगडेशा केलं. प्रेडिक्शन खरं तर विशालनं लावलं होतं पहिल्या सत्रामध्ये 40 पर्यंत पोहोचू शकतो. क्रिकेट म्हटलं तर अनिश्चित आहे. 1 चेंडूमध्ये 6 धावसंख्या होताना बऱ्याचदा पाहिल्यात आणि 6 बॉलवरती 1 धाव देखील झालेली नाही आहे. बऱ्याचशा ह्या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये आपण पाहता. क्रिकेट म्हटलं की अगदी सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळच. म्हणूनच तर याचं नाव क्रिकेट देताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत 1 आकड्यानं बदल केला जाईल. धाव येऊन पोहोचेल प्रगतीपथावरती तब्बल 2 धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 12th मन फिल्डिंग टीम बॉलरने सदतीस 38ची गरज आहे. आधी नेमक पहिले पहिले 11च खेळाडू असायचे टीममध्ये. ते देखील कधी कधी एक खेळाडू नसायचा पहिल्याच्या क्रिकेटमध्ये. त्यावेळेस मग समालोचक देखील आतरंगी असायचे. मग त्यावेळेस बारसं केलं जायचं. गोट्या नाव असायचं. कधी XYZ नावं टाकायची किंवा 1 2 3 नंबर ना गोट्या नाव घेतलं का लगेच माना मागे फिरवू नका. पहिल्याच्या क्रिकेटचं सांगतो आम्ही. कारण की पहिल्याचा क्रिकेट खऱ्या अर्थानं वेगळा होता. विकेट लागली जाते अजीज
त्यानंतर कारल्याचं म्हटलं तर 5 पांडवांची लाडकी बहीण आई एकविरेचं हे गीत आणि आगरी समाजाचा आगरी कोळी समाजाचं नेहमी सातत्यपूर्वक आपण श्रद्धास्थान म्हणून नेहमी ज्या माथेकडे पाहिलं जातं त्या एकवीर आणि आमची वडूनवगरची पालखी देखील खऱ्या अर्थानं आपण पाहिली मागील महिन्यामध्ये जाताना आपल्याला याच महिन्यामध्ये या किंवा मागील महिन्यामध्येच आपण पाहायला मिळाली वडूनवगरची पालखी आपल्याला कारले मंदिरावरती कारले डोंगरावरती खरं तर जाताना पाहायला मिळाली. विकेट जरूर लागली जाते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं दुसऱ्या बॉलवरती मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं लगातार दुसरी विकेट अक्षय खेळाडू बाद. मस्जिद अवस्थी काशी की कला न होती ना तो मथुरा में मस्जिद अवस्थी न एक राजा शिवाजी होता तो सुन्नत सबकी बनती. हा राजाच जर जन्माला आला नसता ना तर या महाराष्ट्राचं अगदी गुजरात देखील व्हायला वेळ नसतं लागलं. या महाराष्ट्राला देखील आपण पाहिलं वेगवेगळी नावं पडताना आपल्याला पाहायला मिळाली असती. पण 19 फेब्रुवारी 1630 अखंड हिंदुस्थानचे दैवत राजे शिवछत्रपती यांचा जन्मदिवस झाला. मी देवापुढे उभा राहिलो देवाकडे मी फूल मागितलं देवाने मला बाग दिली. मी देवापुढे उभा राहिलो देवाकडे मी पाणी मागितलं देवाने मला समुद्र दिलं. आणि मी देवापुढे उभा राहिलो देवाकडे एक महापुरुष मागितला तर देवाने मला देवच दिला. तो देव म्हटलं तर राजे शिवछत्रपती. आणि या राजानं अवघ्या 50 वर्षाच्या कालकीर्तीमध्ये स्वराज्याला 350 पेक्षा जास्त किल्ले आणि हे स्वराज्य बनवून दिले असा राजे शिवछत्रपती या महाराष्ट्राच्या भूमीत आपल्याला पाहायला मिळाला. हे गीत आपण पाहायला मिळतं कारण की हे गीत लावलं ना की आता हिंदू जागा होतो अर्थानं आणि हिंदू जागा होणं खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण की 18 पगड आणि 12 बळुती धरून खरं तर शिवरायांनी हे स्वराज्याची निर्मिती केली आहे. कोणत्या धर्माला कोणत्या जातीला डिवसण्याचा प्रयत्न खरं तर राजांचा केला देखील नाही आणि राजांनी तो केला देखील नाही त्यांच्या कारकिर्दीमध्ये. आणि आज देखील बोलत असताना आमच्या मुखातून देखील कोणत्याही धर्माला किंवा कोणत्याही जातीला डिवसण्याचा प्रयत्न नसेल. जे काही असेल ते स्ट्रेट फॉरवर्ड सीधी बात नो बकवास. 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. आधी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय 4 धावसंख्या प्रगतीपथावर या ठिकाणी पाहायला मिळतात. 38ची गरज आहे. धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते 38 धावसंख्या. लो स्कोरिंग मॅचमध्ये प्रणित लो स्कोरिंग मॅचमध्ये कधी कधी आपल्याला हेच पाहायला मिळतं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतो ज्यावेळेस आदरणीय प्रथमेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नुकतीच या विभागातील एक नामांकित स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे अगदी आदराने सर्वजण पाहत असतात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बंटी 11ची जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी नंबर देखील पटकावला ते आमचे आई देवी वडूनवगर या टीमनं आपल्याला पाहायला मिळालं. त्या आदरणीय प्रथमेश साहेब या ठिकाणी उपस्थित साहेब आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूयात. मान्यवरांचा शुभ सन्मान. मैदानावरती काय घडलं 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला. 6 चेंडूंमध्ये पहिल्या 3 बॉलवरती एक केली दुसऱ्या 2 चौथ्या आणि 5व्या बॉलमध्ये विकेट आणि शेवटच्या बॉलवरती 1 रन. प्रणित आपण चर्चा करत होतो खरं तर लो स्कोरिंग मॅच खऱ्या अर्थानं फिल्डिंग टीमला 2 धावसंख्येची पॅनल्टी देण्यात येते. अतिरिक्त खेळाडू आपल्या या ठिकाणी उपस्थित नाहीये त्यामुळे आपल्याला 2 धावसंख्येची पॅनल्टी. आयोजकांचं जे काही निर्णय असेल ते आयोजकांचा. आमचं काय दिवसभर बडबड करायची संध्याकाळी पाकिट घ्यायचं आणि घरी निघायचं बाकी आमचं काहीच नाही. आयोजक बोलले 10 धावसंख्येचे तर 10 धावसंख्येचे देखील आम्ही पेनल्टी देऊ. आम्हाला काय आयोजक बोलले 10 धावसंख्या वाढवा आम्हाला काही टेन्शन नाही. शेवट काय संध्याकाळी पाकिट घेऊन घरीच निघायचं. चला
मैदानावरती पाहाल आपण या ठिकाणी खरंच स्पर्धा खूप चांगली आहे. अगदी नियम देखील आयोजकांना देखील पेनल्टी या स्पर्धेमध्ये आपण देताना आपल्याला पाहायला मिळाली. इतकी चांगली जर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली की याच कारणामुळे भिवंडी क्षेत्रातील प्रत्येक टीमला का व्यावसायिक दर्जा का दिला भिवंडी टीममध्ये, प्रत्येक या विभागातील प्रत्येक टीमला एक व्यावसायिक दर्जा देताना आपल्याला पाहायला मिळाला. कारण ती त्याच क्रिकेट म्हटलं तर प्रामाणिकपणा आणि क्रिकेट म्हटलं तर शिस्त आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रामाणिकपणाचा कळस म्हटलं तर भिवंडीकडे अगदी आदरानं पाहिलं जातं. आणि हे भिवंडीकरांनी बनवलेले हे सगळंच रसायन प्रत्येक गावामध्ये एक एक व्यावसायिक खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये हे खेळाडू अगदी उल्लेखनीय खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे बंटी इलेव्हन बरोडी आणि एकीकडे देवीचा पाडा या दोन संघादरम्यानचं लढत सोनू आपल्याला पाहायला मिळतो. पहिलंच बॉल फेस केलं सोनूनं, एक धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. खरं तर लो स्कोरिंग मॅचमध्ये डिफेन्सिव्ह क्रिकेट जास्त आपल्याला पाहायला मिळतं, दडपण थोडं जास्त असतं, त्यामुळे बॅट्समन देखील हात खुळे करत नाही हवे तितके. पण ज्यावेळेस मोठ्या धावसंख्या असतात ना 70-80 धावसंख्या, पहिल्या बॉलपासून आक्रमण करण्याला सुरुवात केली जाते ते शेवटच्या बॉलपर्यंत आक्रमण हेच दिसलं जातं. पण धावसंख्या कमी असली ना का थोडासा दबाव असतो, आपले विकेट गेल्यानंतर संघ थोडा अडचणीत येईल या मनसुब्यानं खरं तर मैदानावरती बॅटिंग करत असताना बॅट्समन पाहायला मिळतात. हा प्रकार बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या बॉलवरती कोणत्याही प्रकारची हयगय केली नाही. बॉल अगदी सर्व बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय 6 धावसंख्येसाठी. बऱ्याचशा वेळानंतर खरं तर आशेची किरण पल्लवित करणार आहे तो षटकार. थँक्यू. शूरवीर सह्याद्रीच्या आम्ही शिवबाचे मावळे. की या शिवाच्या मावळ्यांना खरं तरी 18 पगड 12 बळती एकत्र करून खरं तरी या स्वराज्याची निर्मिती केली. कारण की मावळ्यांची साथ होती म्हणूनच हे स्वराज्य घडलं, शिवरायांचं मार्गदर्शन होतं म्हणून तर हे स्वराज्य घडताना आपण नेहमीच पाहायला मिळालं. आणि हे स्वराज्यामध्ये भरवण्यात आलेले खरं तर ही भिवंडी पुण्यनगरीमधलं हे क्रिकेटचं महोत्सव खरं तर वडवणकरांचा आपल्याला पाहायला मिळतो. षटकार आला त्यानंतर आलेलं या बॉलवरती अगदी आपण पाहिलं मनगटातली ताकद आपल्याला कमी पाहायला मिळाली, उंची खूपच जास्त होती, लांबी कमी पाहायला मिळाली आणि अगदी सीमा रेषेजवळ खेळाडूला जाळ्यात ओढलं गेलं आणि या ठिकाणी बाद होईल तो खेळाडू योगेश. थँक्यू. धावपळ करू दे. 10 वाले तब्बल 11:38 करायच्यात. शेलर मामा विरोधी पण खरं तर या शेलर मामानं देखील इतिहासामध्ये या व्यक्तीची खूप मोठी नोंद आहे. कारण की 60 वर्षाचा अगदी एक व्यक्ती उदय भाणाच्या मढ्यावरती नरड्याचा घोट घेणार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. टीम मिटिंग घेऊ नका मैदानावरती. षटकार आला त्यानंतर आली विकेट. 11 धावसंख्या प्रगतीपथावरती. दुसरं षटक चालू आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी आमचे चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मैदानावरती चर्चा मसलत करण्याची संधी फक्त कर्णधार, यष्टिरक्षक आणि गोलंदाज या 3च खेळाडूंना असते. त्यामुळं आपण आपल्या जाग्यावरती राहा ही आपल्याला विनंती. कारण की आज फायनलचा दिवस आहे. बंटी इलेव्हन आपल्याला देखील वेळेचं बंधन खूप चांगलं माहिती असेल, कारण की या विभागातील नामांकित ट्रॉफी तुमच्याकडून आम्ही सातत्यपूर्वक भरवताना आपण पाहायला मिळाली. त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचा वेळ दौडू नका मैदानावरती. सोनू गोलंदाजी करतो. पहिल्या बॉलवरती एकेरी, दुसऱ्या बॉलवरती आला षटकार, त्यानंतर आली विकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. खरं तर बाबा अमरनाथ आयोजित आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. स्वर्गीय प्रशांतदादा चषक 2025 हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रशांतदादांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी खरं तर भरवण्यात आलेलं ही क्रिकेटच्या साह्यानं ही संकल्पना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात.
माजी सरपंच खारबावचे आदरणीय महेंद्रजी द्वारखानाजी पाटील यांच्याकडून खरं तर या स्पर्धेसाठी तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी त्यांनी या स्पर्धेसाठी योगदान दिलं. त्यांचे देखील आभार. त्याचबरोबर मालिकावीरसाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आदरणीय भावजी मात्रे यांच्याकडून ट्रॉफी. त्याचबरोबर मालिकावीरसाठी जी सायकल दिलं, फिटनेस खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असे फिटनेसला सुधारित करण्यासाठी प्रवीण सुदाम मगर गोरसई यांच्याकडून देखील खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी मालिकावीरसाठी एक सायकल देण्यात येते. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचसाठी ज्या ट्रॉफीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, जे स्वर्गीय गोपीनाथ संगो काबूकर यांच्या स्मरणार्थ उमेश गोपीनाथ काबूकर यांच्याकडून ट्रॉफीज देण्यात येते. चला मैदानावरती जाऊयात. एक धावसंख्या येते, एक धावसंख्येनं धावसंख्या येऊन पोहोचेल 12 आकड्यावरती. 12 धावसंख्येचा विचार करता 12 आकड्यावरती अगदी आपण पाहाल या स्वराज्याचे राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांचा जन्मदिवस 12 जानेवारी. 12 आकडा प्रगतीपथावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सोनू बॉलिंग करतो. 12 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 38चा पाठलाग करायचा या ठिकाणी. 3 खेळाडू या ठिकाणी बाद झालेत. मिडल ऑर्डरला या ठिकाणी सुरुवात झाली. मधल्या फळीतील खेळाडू या खेळाडूंवरती विश्वास नाही, कारण की हे खेळाडू मैदानावरती गोलंदाजाचा कधी कार्यक्रम लावतील हे सांगणं देखील कठीण असतं, कारण की हे खेळाडू याचसाठी मैदान खेळपट्टीवरती आपण पाहत आहे की खेळाडू कक्षामध्ये राखीव ठेवले जातात की जाऊन फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे मैदानावरती, ती आणि फक्त हाणामारी. त्यांच्या बाहेर बॉल पाहायला मिळतो. अतिरिक्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. अतिरिक्त चेंडूच्या सह्यानं धावसंख्येत मात्र एक आकड्यानं बदल केली जाईल आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 13 या आकड्यावरती. 13 धावसंख्या प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. 38चा पाठलाग करायच्या, त्याच्यातील 13 धावसंख्या प्रगतीपथावरती पाहायला मिळते. बऱ्याचशा मान्यवरांनी या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले. कोणी ट्रॉफ्या दिल्यात, कोणी पाणी दिलं, कोणी यूट्यूब दिलं, कोणी मंडप दिलं, कोणी आर्थिक स्वरूपात मदत केली, कोणी रेलिंग्स दिल्यात, कोणी जेवणाची व्यवस्था केली, कोणी पंच पुरस्कृत केले. त्या ठिकाणी प्रत्येक मान्यवरांनी काही ना काही या स्पर्धेला दिले, कारण की या व्यक्तीवरती असलेलं, कारण की निखळ प्रेम आणि सरळ हाताने केलेली मदत आणि ह्या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी करण्यात आमचे दिनेशजी चौगुळे असेल, त्याचबरोबर केतन असेल, त्याचबरोबर उज्ज्वल असेल, सगळेच आमचे आईदेवी वडोणवगरचे सगळेच खेळाडू कदाचित कालच्या दिवसामध्ये देखील नाईट स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळालं. वडोणवगर टीम खेळताना पाहायला मिळाली. एक धावसंख्या 15 धावसंख्या प्रगतीपथावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 15 धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते प्रगतीपथावरती. 38चा पाठलाग करायचा या ठिकाणी, त्याच्यातील 15 धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटॉस बॉल कन्वर्ट केले. बॉल थांबत नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे लांबच लांब. 6 धावसंख्येसाठी येतोय दर्जेदार अप्रतिम षटकार. या दरम्यान या ठिकाणी आपण एक विशेष सन्मान घेऊयात. आदरणीय ज्यांच्या नावाने खरं तर बंटी 11 बरोडी टीम खेळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि नुकताच या विभागातील नामांकित स्पर्धा जी पार पडली आणि या स्पर्धेची चर्चा अगदी भिवंडीच्या नाक्यावरती गल्लोगल्ली आणि प्रत्येक लहान मुलांच्या मुखावरती आपल्याला पाहायला मिळाली. आदरणीय या स्पर्धेचे बंटी 11 स्पर्धेचे प्रणेते आणि शिल्पकार ज्यांनी खरं तर स्वप्न पाहिलं या स्पर्धेचं आदरणीय प्रथमेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमचे दिनेशजी चौगुळे यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास प्रथमेश पाटील या स्पर्धेला आपण भेट देण्यासाठी आलात. स्वर्गीय प्रशांत चषक 2025 मध्ये खरं तर आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलात, त्याबद्दल आपल्याला आयोजकांच्या वतीने या ठिकाणी एक आठवण म्हणून मायाची उबदार शाळ आणि त्याचबरोबर एक या स्पर्धेची आठवण राहावी म्हणून आपल्यासाठी एक सन्मान चिन्ह देण्यात येते. या सन्मानाचा स्वीकार करावा. मान्यवरांचे आभार आणि त्याचबरोबर आमच्या आयोजकांचे देखील आभार. जाऊयात मॅचकडे. आपण या ठिकाणी पाहाल या ठिकाणी सोनू तब्बल 17 धावसंख्येचं षटक फेकताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. 21 धावसंख्या प्रगतीपथावरती पाहायला मिळाल्या. आकाश
गोलंदाज मैदानावरती आपल्याला येताना पाहायला मिळतं. क्रिकेटमध्ये वय पाहिलं जात नाही, क्रिकेटमध्ये तुमचा फिटनेस किती महत्त्वाचा आहे याच्याकडे लक्ष दिलं जातं. म्हणूनच 40+ खेळाडू बऱ्याचदा काम बुडताना आपल्याला पाहायला मिळतं. आय एस पी एलमध्ये आपण प्रथमेश तानांना पाहू शकता, त्याचबरोबर आय एस पी एलमध्ये आपण मंगेशला देखील पाहू शकता. मंगेश वैती माहुल कोलिवाडाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, जो नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतो. हा बॉल लॉंग स्टॉप मध्ये जातोय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक बॉल लाईन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंच वाईट बॉल आणि रन्स किती मिळतील? 4. थँक्यू. शर्यत हे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे बरोबर आहे. आणि विश्व हिंदू परिषदेच्या नियमानुसार खरं तर गोसंवर्धन होतंय, हे खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं आहे. याच विभागामध्ये देसाई गाव देखील याच विभागामध्ये बैलगाडा क्षेत्राची पंढरी म्हणून त्या गावाला ओळखलं जातं. सावली मैदान म्हणून त्या विभागाकडे ओळखलं जातं. आणि 26 जानेवारी म्हटलं तर सर्वात मोठा मानाचा मैदान जर बैलगाडा क्षेत्रातील कुठं असेल तर ते देसाई गावाकडे अगदी आदरानं पाहिलं जातं. धावा झाल्या प्रगतीपथावरती 34, करायच्यात अजून चौकी 4 धावसंख्या कराव्या लागतील. आकाश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, फर्स्ट स्लिपमध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इतकी मोठी खरं तर ही स्पर्धा घडवली आहे ना की खूप चांगली स्पर्धा. आम्ही तर या स्पर्धेच्या अगदी मोहताच पडलो, कारण की इतक्या छोट्या समालोचकाला या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी खरं तर आमचे
दिनेशजी चौगुले यांनी दिली त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो. आणि खरं तर मागील मॅच ज्यांनी जे विजयी झाले ते यशवंत स्मृती राहणार या टीमचे कर्णधार आपण या ठिकाणी यावं आपल्याला ही विनंती. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी. आणि आम्हाला या स्पर्धेमध्ये म्हटलं तर एक छोटा समालोचक आम्ही खरं तर असं कॉमेंटेटर म्हणून कर्जत खालापूर विभागामध्ये असं छोट्या स्पर्धा आमच्या वाटेला असतात, पण एका तळागाळातील समालोचकाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल आम्ही संपूर्ण आयोजन कमिटी आणि आमचे दिनेश चौगुले यांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. 36 धावसंख्या धावपळकाप्रती. दिनेशजी हा आकडा म्हटला ना की कधी यांना सरळ करा, हे कधी सरळ आलेलेच नाही आजपर्यंत. 36 धावसंख्या प्रगतीपथावर 2 धावसंख्येची अजूनही गरज आहे. यानंतर आपण दिनेशजी चौगुळे यांच्याकडे जाणारच आहोत. थोडीशी चर्चा मसलत या विभागामध्ये आलोय तर करूनच जाऊयात. आंबे देखील या बॉलवरती केलं आक्रमण, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे लांबच लांब. जर षटकार मीटरवरती जर मोजण्यात आला असताना धावसंख्येचा तर कदाचित या बॉलवरती 36 धावसंख्या मिळाल्या असत्या. आपल्याला पाहायला मिळतोय 20-25. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राम 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 राम. अगदी खरं तर या नावामध्येच खऱ्या अर्थानं ताकद आहे, या नावामध्येच खऱ्या अर्थानं एक उजाळ आहे, या नावामध्येच खऱ्या अर्थानं एक नवीन ऊर्जाच आहे. तो राम या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो. रामला विनंती, कारण की मेडल ऑर्डरमधले खेळाडूच तसे असतात मधल्या फळीतील. 20 धावा वैयक्तिक करताना आपल्याला पाहायला मिळालं, कारण की या खेळाडूंवरती विश्वास नसतो, पण ते जर लागले की अगदी. चला कॉल देखील घेऊयात आपण.